नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी. गिरीश महाजन आणि अजय बोरस्तेंमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे. अजय बोरस्ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. गिरीश महाजन आणि बोरस्तेंमध्ये नाशिकच्या बागेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते. नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत जोडले गेले. चंदन, नाशिकचा तिढा आज सुटतोय का? निश्चितपणे मनुश्री, सध्या चित्र जे आहे ते असंच दिसतंय. गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, ते आज सातत्यानं बैठकांचा धडाका लावतायत. सुरुवातीला शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली आहे त्यांनी. त्याच्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत अजय बोरस्ते, त्यांच्या देखील भेटीला आता गिरीश महाजन आलेले आहेत. त्याच्यामुळे भाजपच्या कार्यालयामध्ये गिरीश महाजन आणि अजय बोरस्ते यांच्यामध्ये बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे. या बैठकींच्या सत्रामधून आता आज महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित होतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जी शांतता महायुतीच्या कार्यालयांमध्ये बघायला मिळत होती, भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, यांच्यामध्ये एक प्रकारची जी निष्क्रियता आली होती ती आज गिरीश महाजन यांच्यामुळे दूर होत असल्याचं बघायला मिळतंय. बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी भाजप कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि बंद दाराआड गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळे शक्यता वर्तवली जाते की आज किंवा उद्या नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा जी आहे ती होऊ शकते. किंबहुना काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित केला जाईल आणि एवढंच नाही तर तो निवडून आणण्यासाठी सगळे पक्ष जे आहेत ते या ठिकाणी ताकद लावतील. त्याच्यामुळे या बैठकीनंतर अधिकृत घोषणा जी आहे महायुतीच्या उमेदवाराची ती होते का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मनुश्री, धन्यवाद चंदन. या सविस्तर माहितीबद्दल. या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच.